मंडळी बघावं तिकडं आता गाजरचं सीझन चालू झालेलं आहे. बघावं तिकडे मार्केटमध्ये गाजरच गाजर दिसत आहेत. मार्केटमध्ये खूप प्रमाणात गाजर येत आहेत. तर चला तर आज आपण एक गोड पदार्थ बनवूया गाजरपासून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण एक गोड पदार्थ बघतोय आणि तोही गाजरापासून बनवलेला आहे. चला तर मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात आहे ती आज आपण एक गोड पदार्थ करूया आणि एकदम झटपट तयार होतोय. त्याच्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. हेच बघू शकता तुम्ही, असे लाल भडक असे गाजर आहेत आणि ते स्वच्छ आपण सुरुवातीला धुवून 1-2 पाण्यातून धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडेसे नितळून घ्यायचे आणि मग आपण हे सोलून घ्यायचे, म्हणजे वरची जी साल आहे ती आपण काढून घेऊया. इथं बघू शकता जसं आपण बटाटा किसतो त्या साईजने त्या टाईपमध्ये आपण याच्या वरची साल आहे ती काढून घेणार आहे. वरची साल आहे ती थोडीशी काही ठिकाणी खराब असते किंवा हे असतं, तर त्यासाठी आपण सुरुवातीला याची साल आहे ती काढून घ्यायची. आणि जो आपण पदार्थ बनवणार आहे त्याला कलरही खूप छान येतो. बघा आता वरची साल आहे ती एकदम फेंट कलरची आहे आणि त्याच्यासाठी आपण याची साल आहे ती काढून घेतलेली. अशा पद्धतीने मी सगळे जे गाजर आहेत 1 किलो संपूर्ण घेतलेले आहेत, तर तेही अशाच पद्धतीने सोलून घेते आणि त्यानंतर आपण पुढे ते कट करायला घेऊया. ह्या गाजरचा हलवा आपण तयार करणार आहे, तर त्याच्यासाठी काय होतं की गाजर आपल्याला किसावे लागतात आणि त्याचा खूप कंटाळा येतो सर्वांना. तर गाजर न किसता आपण कशा पद्धतीचा गाजरचा हलवा करू शकतो आणि तोही टेस्टी कसा बनवू शकतो, ते पण कमीत कमी वेळामध्ये, ते आपण इथं बघितलेलं आहे. चला तर आता याचे तुकडे करून घ्यायचेत अशा पद्धतीनं. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं हातावरती पण तुकडे करू शकता किंवा मग अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. एवढे आकाराचे तुकडे आहेत ते करून घ्यायचेत. इथं मी आता सगळा जो 1 किलो गाजर संपूर्ण घेतला होता तो अशा पद्धतीनं त्याचे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हा तुम्ही 1 किलो काय तुम्ही केल्यानंतर, आता इथं मी 1 किलोचा दाखवलेला आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीचा बनवाल ना तर परत परत अशा पद्धतीचाच बनवाल. बघा आता इथं मी एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे तुकडे घालून घेतलेले आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास फक्त पाणी घालून घ्यायचं. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ग्लास केवढा घेतलेला आहे. बघा एवढा. याच्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, पण आधीचा ग्लास पूर्ण भरून नव्हता घेतला. परंतु एक संपूर्ण भरून ग्लास घातला ना तर बरोबर परफेक्ट 1 किलोला हे पाणी परफेक्ट होतं. आता याच्यावरती शिट्टी लावू आणि 3 शिट्ट्या आहेत त्या आपण करून घेऊया. 3 शिट्ट्यामध्ये गाजर खूप छान शिजलं जातं. तर बघू शकता तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य आहे ते काढून घेऊया. ह्या पद्धतीचा जर गाजरचा हलवा तुम्ही केलात ना तर परत अशाच पद्धतीचा 100% बनवून खाल आणि हा खूप चवीला टेस्टी असा बनतो, झटपट तयार होतो, त्यामुळे कंटाळा येत नाही बनवण्यासाठी. जेव्हा पण गोड खायची इच्छा होते तेव्हा अशा पद्धतीचा हलवा तुम्ही बनवू शकता. बघा इथं गाजर आपले परफेक्ट शिजलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते मी काढून घेते. काय होतं याच्यामधील पाणी जर तसंच ठेवलं तर मग जो गाजरचा हलवा आपण परतणार आहे त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ लागतो. आता मी याच्यात बघा किती पाणी शिल्लक राहिलेलं, फक्त 1 ग्लास टाकलं होतं, त्यातील थोडंसं पाणी निघालेलं आहे. आणि हे गाजर आहेत ते आता कोरडे झालेले आहेत, म्हणजे त्यातील पाणी संपूर्ण काढून घेतलेले. हे गाजरचा हलवा जो आपण करणार आहे तुम्ही डायरेक्ट हा कुकरमध्येही करू शकता. अशा पद्धतीनं आपण स्मॅश करून घ्यायचा. किती झटपट असं स्मॅश होऊन जाते कारण की गाजर चांगलं शिजलेले. तर बघू शकता 1-2 ते 3 मिनिटात हा गाजरचा हलवा आहे ना तो स्मॅश करून झालेला आहे, म्हणजे गाजर स्मॅश करून झालेले आहेत. आता इथे आपण हा चांगला स्मॅश करून घ्यायचा. जेवढं तुम्हाला बारीक पाहिजे तसं एकदम बारीक करून घ्यायचा आहे. 1-2-3 मिनिटात स्मॅश होतो लगेच पटापट. असाच तुम्ही जो कुकर आहे तो पुन्हा गॅसवरती ठेवू शकता किंवा मग तुम्हाला हवा असेल तर कढईमध्येही करू शकता. मी आता इथं तुम्हाला कढईमध्ये दाखवते. तुम्हाला जर भांडं दुसरं खराब करायचं नसेल आणि कुकरमध्येच करायचं असेल तर तुम्ही तोच कुकर आहे तो गॅसवरती पुन्हा ठेवून बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. परंतु इथं मी इथे एक कढई घेते आणि त्यामध्ये हलवा परतणार आहे, म्हणजे पटकन हलवा आहे तो सुका बनतो आणि जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले, तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. ते थोडेसे बारीक करून फक्त घ्यायचे. त्यानंतर हे स्मॅश केलेलं गाजर आहे शिजलेलं ते आपण एका कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता चांगलं आपण मिक्स करून. कढईमध्ये घेतल्यावरती एक फायदा होतो की ज्यातील पाणी आहे ना ते पटकन सुकलं जातं. आता हे जे पाणी शिल्लक आहे ते तुम्ही कोणत्या डाळीमध्ये किंवा कालवणामध्ये भाजीमध्ये घालून ते वेस्ट न घालवता त्याच्यामध्ये यूज करू शकता. याच्यामध्ये टाकायचं नाही आहे कारण की काय होतं पाणी परत सुकायला जास्त वेळ लागतो. आधीच आपण याच्यामध्ये दूध वापरणार किंवा साखर वापरणार, त्याला आणखीन पाणी सुटतं. तर बघा आधी सुरुवातीला मी इथं 1-2-3 मिनटं आहे तो यातील पाणी आहे ते सुरुवातीला असं सुकून घेणार आहे. 3-4 मिनटं कमीत कमी पाणी सुकवून घेते, म्हणजे पटकन जे आपण दुसरं हे टाकणार आहे ते पटकन कोरडं होईल आणि ड्राय होईल. जितक्या लवकर हलवा तयार होईल ते आपण आता इथं बघणार आहे. इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे. तुम्ही साईड सकट दूध असेल तर तेही टाकू शकता.
आता इथं मी दूध घालून घेतलं आणि त्यानंतर खोवा घेतलेला आहे, 200 ग्रामचं पॅकेट आहे, अमूलचं आहे आणि तो आता आपण याच्यामध्ये मिक्स करून टाकूया. याच्यामध्ये खवा टाकल्यामुळे अप्रतिम अशी टेस्ट येते आणि जो तुम्ही बाहेरचा हलवा खाता विकतचा त्याच्यापेक्षाही अप्रतिम असा हलवा घरच्या घरी तयार होतो. अशा पद्धतीचा तुम्ही एकदा नक्की हलवा तयार करून बघा, अतिशय चवीला टेस्टी असा बनतो. बघा आता हलव्याचं मी 200 ग्रामचं पॅकेट आहे ना ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, त्यामुळं चवीला खूप अप्रतिम असा बनतो. आता हे आपण सुकवून घेऊया. इथं थोडासा गॅस आहे तो मीडियम करायचा, थोडासा फास्ट करायचा. त्यानंतर थोडंसं सुकत आलं की त्याच्यामध्ये आपण जे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत आणि साखर मी इथं कमीत कमी अर्धा कप सुरुवातीला टाकलेली आहे आणि त्यानंतर परत पाव कप टाकणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पाऊण कप साखर मी घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. सुरुवातीला अर्धा कप घाला, जशी लागेल तशी मागून तुम्ही ॲड त्याच्यामध्ये करू शकता. फक्त हे हलवत असताना थोडंसं गॅस फास्ट असेल तर कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर सुकलं पण जातं आणि खाली लागलं जात नाही. आता याच्यामध्ये वेलची पावडर एक मोठा चमचा भरून आपण घालून घेणार आहे. मी साखर इथेच ठेवलेली आहे, जशी साखर लागेल तर आपण पुन्हा याच्यामध्ये थोडीशी साखर आहे ती ॲड करूया, कारण सुरुवातीलाच मी इथे अर्धा कपच साखर वापरलेली आहे. आणि जसं वेलची पावडर आपण याच्यामध्ये टाकतो तर एक छान असा सुवास सुटतो. याच्यामध्ये मी अजिबात कलरचा वगैरे वापर केलेला नाही. ऑलरेडी जी गाजर आहेत ती लालसर आहेत, त्याच्यामुळे कलरही बघू शकता इथे छानपैकी कलर दिसतोय आपल्या गाजर हलव्याला. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता थोडं साखर टाकल्यामुळे थोडं पाणी सुटलेलं आहे आणि परत मी याच्यामध्ये जी साखर घातली त्याचंही पाणी झालेलं आहे. आता एक 5 मिनिटामध्ये हे आहे ना ते सतत हलवत घ्यायचे, म्हणजे ते ड्राय व्हायला मदत होईल. याच्यामध्ये पाणी राहिलं ना की चवीला थोडंसं पानसट हलवा लागतो, त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की साईडनं तूप सुटलं पाहिजे, अशा पद्धतीचा हलवा आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर मी इथं गॅस आहे तो मीडियमवरती ठेवलेला आहे. आता थोडं पाणी आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे मीडियम केलेला आहे. ज्यावेळेस तो ड्राय होत जाईल त्यावेळेस थोडासा कमी करा, म्हणजे खाली लागलं जाणार नाही आणि हलवा पटकन आहे तो तयार होतो. आता हे पाणी आपण सुरुवातीला साखरेचं झालेलं ते सुकवून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे. तूप मी शेवटी घालते. तूप शेवटी घातलं ना की त्याचा जो रिअल हे असतो तुपाचा फ्लेवर तोही राहतो आणि तूप जळत नाही. बघा आता इथं नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप आहे ना आपण ते ह्याच्यामध्ये 2 चमचे घालून घेतलेले. तुम्ही जर पातळ केलेलं तूप घेतलं तर याच्या डबल लागतं. तर सुरुवातीला इथं मी फक्त पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे घालून घेतलेले, ते चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर परत 2 चमचे याच्यामध्ये तसंच तूप घालून घेतलेलं आहे. असं आपण 3 वेळा करणार आहे. आता हेही मी चांगलं मिक्स करून घेते. जसं तूप टाकत जाईल तसं ते साईडलाही तूप निघत जातं आणि पाणी आहे ते जसं सुकत जाईल तसं तूप सोडायला सुरुवात होते. हलवा इथं बघू शकता सुक्का होत चाललेला आहे आणि छानपैकी साईडनं तूप सोडायला सुरुवात केलेली. याच्यामध्ये 6 चमचे मी तूप घालून घेतलेले, परंतु हा पोहे खायच्या चमच्याने मी घातलेला आहे. तुम्हाला आणखीन आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा आणखीन एखादा दुसरा चमचा एक्स्ट्रामध्ये घालू शकता. बघा आता साईडनं तूप सोडायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण खवा घातलेला आहे, त्याच्यामुळे मी आता जास्त तुपाचा वापरही केलेला नाही आहे. आता बघू शकता आपला हलवा आहे तो तयार होत आलेला आहे. अजून 2 मिनटं मी हा हलवा आहे तो परतून घेणार आहे. अप्रतिम असा दिसतोय. तर बघू शकता तुपट झालेला आहे, छानपैकी साईडनी तूप सोडायला लागलेले. गॅस मी इथं जरा स्लो करून घेतलेला आहे, म्हणजे खाली लागणार नाही आहे. सतत हलवत हा हलवा आहे तो आपण हलवून घ्यायचा आहे. शेवटी मी याच्यावरती 1 चमचा आहे ते तूप घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते. इथं हलव्याचा कलरही बघू शकता अप्रतिम असा आलेला आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिमच असा लागतो. इथं बघू शकता एकदम ड्राय झालेला आहे आपला हलवा. अशा पद्धतीचाच हलवा करायचा आहे. याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर मग तो हलवा आहे तो आपल्याला पानसट लागतो आणि लवकर खराब होतो. तर अशा पद्धतीचा हलवा आहे तो करून घ्यायचा आहे. अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि हा हलव्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा. अशाच आपल्या सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. इतरही काही रेसिपी आहेत त्या संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहता येतील, त्याही तुम्ही संगीता सोमी किचनवरती यूट्यूबला पाहू शकता. चला तर मंडळी, आता आपला हलवा तर तयार झालेला आहे. अप्रतिम असा दिसतोय. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हा हलवा तुम्ही 1 किलोचा करा किंवा 2 किलोचा करा, हा लवकरात लवकर घरातील सर्व मंडळी येथे संपवून टाकतील. इतका छान पद्धतीचा हलवा आहे तो तयार होतो. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा हलवा कसा झालेला आहे तो. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.